नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांच्या सकारात्मकतेतून अधिक चांगलं, अधिक काहीतरी सुंदर घडवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्याच अनुषंगाने सध्या पावसामुळे खूप चिंतातूर वातावरण सर्वदूर पसरलेलं आहे. पावसाने खूप ओढ दिलेली आहे, पण तरीही मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी असं वाटतंय की हा पाऊस नक्की बरसणार आहे. पण हा जो बरसणारा पाऊस आहे ना, हा जेव्हा बरसेल ना, तेव्हा मात्र तो अडवायला पाहिजे. त्यासाठी आपण साऱ्यांनी सज्ज व्हायला पाहिजे. तेव्हा आता आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जलसंधारणाची कामं हाती धरायला पाहिजेत. आणि त्यासाठी गावातल्या तरुण वर्गांनी एकत्र या, ग्रामसभा घ्या, पाणी कुठे आणि कसं अडेल हेही ठरवा. कष्टांची तयारी असेल तर नरेगा योजना जाणून घ्या, त्यातून जलसंधारण होईल. शेततळी विहिरींसाठीची कामं घ्या, मजुरी मिळेलच, पण तुमच्या गावांचा पाणी प्रश्न सुटेल. त्यासाठी आपापल्या ग्रामसेवकांशी तुम्ही लगेच संपर्क साधा, वेळ घालवू नका. आणि तुम्ही साऱ्या तरुणांनीच ह्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे. जलयुक्त शिवारमध्येही आपण कामं घेऊ शकतो. भांडण, तंटे, वादविवाद यापेक्षाही पाणी हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातूनच आपल्या गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. तेव्हा वेळ अजिबात दवडू नका. आपापल्या गावातल्या ग्रामसेवकांना त्वरित संपर्क साधा. कुणापुढेही हात पसरण्यापेक्षा आपणच आपलं जगणं सुकर करूया. काही अडचणी आल्या किंवा काही माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि आता आपण साऱ्यांनी ठरवलेलं आहे की दुष्काळाचं हे शेवटचं वर्ष आहे आणि त्यातूनच वरुण राजा बरसण्यासाठी आतुर आहे. तेव्हा त्याला अडवण्यासाठी आपण सर्व शक्तीनिशी प्रयत्न करूया. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. आपल्या सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटेल इतका सुंदर आपला हा आजचा भाग आहे. त्याचबरोबर स्त्री शक्तीची विविध रूपं काय असतात ना, हेही दाखवणारा आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर स्त्री शक्तीला वंदन करावं असाच हा आपला आजचा भाग आहे. अतिशय काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी सर्वप्रथम ही काही दृश्य आहेत ना, ही दृश्य आपण बघून घेऊया. मंडळी, पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणात एकटीने होडी वल्हवण्याची ही किमया बघा. ही ताई अशी रोज सकाळ संध्याकाळ या तरंगत्या प्लॅटफॉर्मवर येते. तिच्या इतर मैत्रिणीही या तरंगत्या आधारावर निरनिराळी कामं सहजपणे पार पाडत असतात. आणि हा जो व्यवसाय या महिला बचत गटाने यशस्वी केलेला आहे, त्यातून त्यांची लाखो रुपयांची उलाढाल चालते. यांचं प्रॉडक्ट मोठमोठ्या मॉलमध्ये विक्रीला असतं आणि ह्या महिला मोठमोठ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये यांच्या या व्यवसायाचं प्रशिक्षण देतात. हा शोभिवंत माशाचा व्यवसाय आम्ही शाश्वत संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला हे केलं आणि नंतर आता आम्हाला आदिवासी प्रकल्पाची पण मदत भेटते. तर ह्या व्यवसाय आम्ही करतोय महिला आणि पुढे नेणार आणि आम्हाला रोजगार उपलब्ध आमच्या महिलांना होईल अशी अपेक्षा आम्ही करतो. आणि हा प्रेझेंट पण आम्ही मला पुणे जिल्ह्यातल्या घोडेगाव आदिवासी प्रकल्पाच्या अखत्यारीतल्या डिंभे गावच्या या आदिवासी महिला आहेत. कातकरी, महादेव कोळी अशा या जमातीच्या आहेत. डिंभे धरणामुळे विस्थापित झालेल्या या साऱ्यांचा आदिवासी विकास विभागातर्फे विकास करण्यात येत आहे किंवा पुनर्वसन करण्यात येत आहे. आणि ह्यामध्ये महत्त्वाचा दुवा आहे ते म्हणजे शाश्वत संस्था. इथं डिंभे धरणात 25 गावं विस्थापित झाले, 12 पूर्ण आणि 13 अंशतः गावं विस्थापित झाली. जे लोक अंशतः विस्थापित झाले त्यांना पुनर्वसन देणं सरकारची जबाबदारी होती आणि त्यांना जमीन किंवा घर बांधण्याकरता जागा आणि 13 सुखसुविधा देणं गरजेचं होतं. तर त्याच्यातल्या 250 ते 300 लोकांना जमीन देणं बाकी आहे सरकारकडनं. रोजगाराच्या संधीबरोबर त्यांना त्यांच्या काही जमिनी देणं ते पण आहे. आणि आता बहुतेक ते झालेलं आहे आमचं, फक्त आता जमीन मोजून त्यांच्या ताब्यात आहे. तर त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा याकरता शाश्वत संस्थेमार्फत आम्ही या प्रकारची सोसायटी रजिस्ट्रेशन करून मच्छीमारीचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मुळात या साऱ्यांचा परंपरागत मच्छीमारी हाच व्यवसाय होता. म्हणून या गावांमध्ये महिला बचत गट शाश्वतच्या माध्यमातून तयार करण्यात आले आणि त्यांना विविध व्यवसाय देण्यात आले.
त्यातच त्यांना शोभिवंत माशांचा व्यवसाय देण्यात आला। त्यामध्ये सुरुवातीला मासे विकणे असं स्वरूप होतं, पण ह्या साऱ्या आदिवासी महिलांनी शोभिवंत माशांची पैदास करण्याचं तंत्र शिकून घेतलं। त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी मिळवला, साधन सामुग्री मिळवली। 2008-9 सालापासून ही सुरुवात झाली आणि आता फिश टँक किंवा काचेचं ॲक्वेरियम ही या महिला स्वतः तयार करतात। हे त्यांचे टँक मोठाल्या मॉलमध्ये विकले जातात। यांच्या माशांनाही खूप मागणी आहे। आपण बघितलं की हे पूर्ण ॲक्वेरियम यांनी महिलांनी केवळ अर्ध्या तासात तयार करून दिलेलं आहे आणि दिवसभराचे हे 10 तरी ॲक्वेरियम तयार करतात। एका ॲक्वेरियमची किंमत जवळपास 3,500 पर्यंत करतात आणि जसं हे सकाळी येतात आणि दुपारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालले जातात। एखाद्या नोकरीवाल्या ज्या स्त्रिया असतात, ज्या वर्किंग वुमन्स आहेत, तशा त्या येतात आणि आपल्याला एक त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि हा महिला बचत गट आहे। म्हणजे इथेच ना आता विविध मॉलमध्ये यांचे प्रदर्शनं लागतात। मंडळी, अगदी नुकतंच म्हणजे 1 ऑगस्टला आम्ही या घोडेगाव प्रकल्पामध्ये गेलो होतो। तिथेच आम्ही डिंभे या गावालाही गेलो होतो आणि तिथे या महिलांनी सुरू केलेलं शोभिवंत माशांचं जे दुकान होतं ना, ते दुकान आम्ही बघायला गेलो। अतिशय छोटंसं असंच हे दुकान होतं। या दुकानामध्ये रंगीबेरंगी मासे तर आम्ही बघितले, ॲक्वेरियम किंवा माशांचे हे फिश टँक असतात तेही आम्ही बघितले, किंवा इतर साहित्य होतं तेही बघितलं। महिलांची तिथे खूप लगबग सुरू होती आणि मग सहज संवाद सुरू केला। तेव्हा त्या बायकांना आम्ही विचारलं की अच्छा, या माशांच्या बाबतीत तुम्हाला काय काय माहिती आहे? ते त्यांनी सगळं सांगितलं। मग मी विचारलं की हे टँक किंवा ॲक्वेरियम तुम्ही कुठून आणता? तेव्हा त्या म्हणल्या आम्हीच करतो। मी आश्चर्यचकित झाले, तुम्ही करतो? किती वेळ लागतो? त्या म्हणल्या अर्ध्या तासामध्ये आम्ही करतो। लगेच मी विचारलं तुम्ही आत्ता करून दाखवाल का? आहे का सगळं साहित्य? तो म्हणला हो, आम्ही हे करून दाखवतो। सांगायचा मुद्दा इतका आहे की हे ॲक्वेरियम तयार करण्याचं त्यांनी आम्हाला करून दाखवलं। लगबग होती, पण ॲक्च्युली ॲक्वेरियम तयार करण्यासाठी त्या प्रिपेअर नव्हत्या, पण तरीही त्यांनी सुंदर ॲक्वेरियम आम्हाला तयार करून दाखवलं। तेव्हा जो संवाद घडलाय ना, तो तसाच्या तसा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। पहिल्या सुरुवातीला खूप अवघड वाटत होतं आम्हाला, का आता हे काच कशा बसवायच्या, हे आम्हाला बसवता येईल का, हे कसं करायचं? मग त्यांनी आम्हाला पहिलं हे करून दाखवलं। पहिलं टँकच्या काचा आणल्या बाजारातून, मुंबईवरून, आणि मग त्याच्याकडनं हा जो सिलिकॉन आहे, हा सिलिकॉन ह्या काचांना असं पूर्ण लावायचा। आपण हा सिलिकॉन लावला ना, एक साईडचं सिलिकॉन लावायचं आणि मग ते थोडं 5 मिनिटं राहून द्यायचं। 5 मिनिटं लावलं का मग नंतर दुसऱ्या साईडची काच लावायची, कारण त्याचा लोड सर्व याच्यावरती येतो। जर सगळं एकदम जर चिटकवलं ना तर मग कदाचित ती काच हे पण होऊ शकते। म्हणून पहिला एक साईड लावून घ्यायची, नंतर ही साईड लावायची आणि शेवटी ही साईड लावायची। वाळलं का नंतर 5-10 मिनिटांनी मग ही लावायची। आणि या काचा कुठून आणतो आपण? हे आता पुण्यावरून आणतो, मुंबईवरून आणतो म्हणजे आम्ही जातो स्वतः। अरे वा, पूर्ण काचाची आता 7x12 आहे बघा। त्याच्यामध्ये काचेची फुटतूट झाली तर थोडं नुकसान नुकसान होतं ना? हो, नुकसान होतं, म्हणून खूप सांभाळून आणावं लागतं। आणि आज जसं आम्ही व्यवसाय चालू केलाय तेव्हा लाव ना वाळून जायचं वाळायचं। हा, मग तर आमच्याकडे अजून असं हे आलं नाही का, गिरायकाची ओरड आली नाही का तुमची काच फुटली आहे आणि लिकेज होते, असं होते। जर लिकेज जर झालीच कधी तर आम्ही स्वतः जाऊन त्या घरी हे करून देतोय। याला वॉटरप्रूफ म्हणतात। वॉटर असं मागितलं की देतात का? तर त्याच्या मागे काय होल्डर कसं आहे? त्याच्या मागे हे प्लास्टिकचं हे, तर याला थोडस पाण्याने हे करायचं, पाण्याने ओलं करायचं। ओलं केलं तर मग काचला असं दाबून ठेवायचं फक्त। साधारण फिश टँक तयार करण्यासाठी 5 काचा लागतात। त्यातली जी तळाची काच असते ना, ती थोडीशी अरुंद असते आणि त्याच्यावरती ज्या 2 साईडला ज्या 2 काचा असतात ना, त्या व्यवस्थित मापाच्या किंवा सेम असतात आणि साईडच्या ज्या 2 काचा असतात ना, त्याच्यामुळे त्या फिश टँकची रुंदी ठरत असते। या 5 काचा व्यवस्थित तुम्ही चिकटवून घ्यायच्या असतात आणि वरती छप्पर टाकायचं असतं। असा हा साधा सुद्धा सोपा आराखडा असतो। आणि आता हे ॲक्वेरियम तयार करण्यापूर्वी ह्या काचा अनेकदा स्वच्छ पुसून घ्यायला लागतात आणि मग त्याच्या किनारीवरती सिलिकॉन त्यांनी जे आपल्याला दाखवलं, त्या सिलिकॉनचा एक चिकट पांढरा द्राव असतो, तो द्राव तिथे टाकायचा असतो। 5 मिनिटं वाट बघायची आणि मग ह्या काचा
अति तंतोतंत अशा जुळवून घ्यायच्या असतात आणि मग या जुळवून घेतल्यानंतर किंवा चिकटवल्यानंतर मग त्यातला आधारासाठी सेलो टेप त्यांनी पूर्ण त्या चारही किनारीला चिकटवलेली होती. आता हा ढाचा तयार झाल्यानंतर त्यांनी फिल्टर आतमध्ये टाकलं. त्याच्यानंतर ट्यूब टाकली. तर ही ट्यूब जी होती त्याला वॉटरप्रूफ होल्डर होतं. ती ट्यूब त्यांनी सहज बसवली. मग आतमध्ये 3 किलो जी रंगीबेरंगी वाळू असते ती वाळू किंवा दगड आतमध्ये टाकले. एक छोटंसं खेळणं डेकोरेशनसाठी त्यांनी टाकलं आणि त्या एका बाजूला किंवा पाठीमागच्या बाजूला ॲक्वेरियमला त्यांनी सुंदर एक सीन होता, तो सीन त्यांनी व्यवस्थित चिकटवला. आता या साऱ्याचा खर्च त्यांना 1700 ते 1800 रुपये इतका येतो आणि त्यांची विक्रीची किंमत 3500 रुपये त्याच्या पुढे आहे. हा टँक पूर्ण आम्ही 3500ला देतो. हे जे सुंदर शोभिवंत मासे दिसत आहेत ना मंडळी, याची शास्त्रशुद्ध पैदास या साऱ्या आदिवासी महिला करत असतात आणि त्यासाठी आदिवासी विकास विभाग आणि शाश्वत संस्था त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. आणि त्यासाठी या डिंभे धरणामध्ये आदिवासी विकास विभागातर्फे मत्स्यबीज पैदास केंद्र उभारण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आदिवासींची सोसायटीही इथे स्थापन करण्यात आलेली आहे. त्याद्वारे खाण्याच्या माशांचाही व्यवसाय इथे चालतो. पैदास केंद्र आहे. हे आपण सगळं पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. पण ह्या भागामध्ये मात्र स्त्री शक्तीची विविध रूपं आपण जाणून घेत आहोत. तर डिंभे धरणाच्या त्या मत्स्यबीज केंद्राकडे आम्ही निघालो आणि निसर्गाच्या विविध मनमोहक रूपांनी हरखून गेलो होतो. आणि अचानक समोर जलाशयाचा पसारा दिसला. लांबवर हिरवे डोंगर, निळशार अथांग पाणी, त्यातच झुकलेलं सावळं आभाळ, सुंदर झोपडी, चरणाऱ्या म्हशी, पानांची सळसळ, सारं सारं संजीवक आणि चित्रवत असंच होतं. एका वळणावरून थोडंसं पुढे गेल्यावर पाण्यात हेलकावणारा एक प्लॅटफॉर्म आम्हाला दिसला आणि तिथे महिलांची उठबस दिसली. तिथे जाण्याकरता मोटारबोटी आहेतच, पण बऱ्याच जणी स्वतः होड्या वलवत तिथपर्यंत जातात. या प्लॅटफॉर्मची ही विशिष्ट रचना आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती निरनिराळी केजेस किंवा जाळी बसवण्यात आलेली आहेत. 3 मीटर बाय 3 मीटरची अशी ही पक्की जाळी बसवलेली, त्याला केज म्हणतात. इथे मासे वाढवले जातात. धरणातल्या गाळामुळे जाळी खराब होतात, तेव्हा ही जाळी धुणं हे प्रमुख काम असतं आणि त्यासाठी या साऱ्या जणी इथे येतात. ब्रशनी जाळी साफ करतात. मनात प्रचंड भीती घेऊन लाईफ जॅकेट घालून आम्ही बोटीमध्ये चढलो. मंडळी, लांबून पाणी खूप छान दिसतं, पण ऐन पावसाळ्यामध्ये प्रचंड वाऱ्याचा वेग होता आणि हिंदकाळणाऱ्या त्या पाण्यामधून प्रवास करणं हा खरोखर भीतीदायक असाच होता. पण आम्ही कसेबसे त्या प्लॅटफॉर्मवर पोचलो आणि त्या प्लॅटफॉर्मला जर का रचना बघितली ना तर तिथे अशी चौकट होती. 1 ते 1.5 फुटाची जाळीदार चौकट होती. त्यामध्ये जाळी लावलेली होती. आतमध्ये मासे तरंगत होते. महिला सहजतेने वावरत होत्या. मंडळी, त्यांचा कॉन्फिडन्स बघून मस्त वाटलं. आत्ता आपण मत्स्यबीज पालन केंद्र डिंभे धरणामध्ये जे आहे तिथे आपण आत्ता आहोत आणि आता आपण इथे हे केजेस म्हणतात त्या केजमध्ये आपण इथे आहोत आणि इथे शोभिवंत माशांची पैदास केलेली जाते. आणि आपण इथे बघत असू की इथे जाळं दिसतंय आणि हे जाळं या साऱ्या महिला बचत गटातल्या ह्या ज्या सगळ्या आपल्या महिला सदस्य आहेत या सगळ्या जणी हे जाळं धुतायत. आता नेमकं हे काय करतात, ह्याची पैदास कशी केली जाते आणि आपण बघत असाल अतिशय सुंदर रंगीबेरंगी मासे इथे, शोभिवंत मासे इथे छानपणे विहरताना दिसत आहेत. आणि या क्षणाला आम्ही डिंभे धरणाच्या मध्यभागामध्ये आहोत. प्रचंड वारा आहे, पाणी सगळीकडे डचमळत आहे, पण आपल्या या सगळ्या मैत्रिणी शांतपणे इथे बसून त्यांच्या कामामध्ये मग्न आहेत. नेमकं त्या काय करतायत हे आपण बघूया. आणि या सगळ्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी घोडेगाव आदिवासी प्रकल्प विभागाचे किंवा ऑफिसचे कार्यालयाचे सर्वजण मॅडमही आलेले आहेत, सरही इथे आलेले आहेत आणि सगळ्यांचं मिळून एक सुंदर जग किंवा एक सुंदर कार्य संस्कृती आपण इथे बघू शकतो. नेमकी काय बघतोय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. माझं नाव मीरा दांगट आणि हा सगळा आमचा शिवंत माशाच्या महिलांचा ग्रुप. तर हा केजेस आहे. हा केजेस 3 बाय 3 मीटरचा केजेस आहे. याच्यामध्ये आम्ही छोटं बीज बाहेरून आणून सोडतो, ते मोठे करतो. ह्या साईजचं बीज होतं, मग हे साईजचं झालं. छोटं बीज आणलं 3 महिन्यापर्यंत आम्ही केजमध्ये ठेवतो. त्याला पेंड आणि कोंडा देतो.
असं दोन ठिकाणी ते खाद्य द्यायचं त्यांना आणि ते खाद्य ते खातात. कुठून खाद्य देत आहे? पिशवीमधून. ही पिशवी आहे. तर इथे तुम्ही कशा बोटीने येता आणि मग इथे एवढं धरणाच्या मध्यभागी बसून भीती नाही का वाटत? नाही वाटत, का? सवय झाली आता. सगळ्यांना पोहायला येतं? हो येते. क्या बात आहे. हे केज किंवा ही जी जाळी आहेत ही जर का साफ केली नाही ना तर मासे आजारी पडतात असे यांनी आम्हाला सांगितलं. त्याबरोबरच आम्ही त्यांना विचारलं की हे नर मासे किंवा मादी मासे हे आपण नेमके कसे ओळखायचे? दाखवू का? हा बघा, हा नर आहे. अच्छा, याला नर म्हणतात. आता हे ना हे पण असं खरखरीत असतं इथं पंखच आणि याचं पोट दाबलं ना काही इथून पांढरं द्रव निघतो. अच्छा, तर हा नर आहे. अच्छा, पांढरं. आणि हा कसा लांब सडक दिसते. हो, आता ही मादी. अच्छा, उठती बघा. हा, ही मादी गुळगुळीत आहे, गुळगुळीत आहे. आणि हिचं पोट कसं फुगीर आहे हा, आणि आकारानं पण ती अशी याच्यामध्ये दिसते, हा, फुगलेली याच्यामध्ये दिसते ना. मग नर आहे ना, नर एकदम लांबसड दिसतो, असा लांब दिसतो, अच्छा, लांबसड दिसते. त्याचं पोट पण बारीक याच्यामध्ये असते. आणि मग आता हे यांना हे करून नर मादी ओळखायच्या. मग आता याच्यामध्ये 3 मादी सोडायची आणि 2 नर सोडायचे. त्याच्यामध्ये 3 हा, मादी आणि 2 दोन नर. बरं. आणि मत्स्यबीज तयार करण्यासाठी 3 माद्या आणि 2 नर यांना एका केज मध्ये सोडलं जातं. आणि पुढे काय काय करायचं हे आपण यांच्याकडूनच जाणून घेऊया. त्याला इंजेक्शन द्यायचं. इंजेक्शन? हो, इंजेक्शन. कसं आहे आता इथे इंजेक्शन? इथं नाही अंदाज. बरं, कसलं असतं ते इंजेक्शन? काय नुसतं असं द्यायचं? हो, असं आपण तर याच्यामध्ये आहे ना. हा, आता हे इंजेक्शन देताना आता इथं हे केलं का आता याला ह्या 3 लाईनी असतात. याला पण ते लाईन पण समजून घ्यायची. आता ही याच्यामधली ही 3री लाईन धरली ना, ह्या 3री लाईनीमध्ये किंचित असं त्याच्या खाली ते हे ना याच्यामध्ये थोडं वर करायचं आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन सोडायचं. एकदम खाली जर असं दाबलं गेलं तर मग तो मासा मरतो. पण थोडं किंचित त्याचा वरती हे करायचा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन सोडायचं. खवलीमध्ये. आणि मग ते झालं का 12 तासांनी त्याच्या हे अंडी देतात मादी. काय सांगता? 12 तासांनी? हो, 12 तासांनी मादीला. अंडी देते. आणि मग ते अंडी याच्यावरती चिटकतात, त्या हाताला चिटकतात. मग तो नर आहे ना, तो नर त्याचं ते पांढरं जे द्रव असतं ना तो फिरत असतो. मग त्याचं ते पांढरं द्रव तो त्याच्यावर सोडतो आणि मग त्याच्यातून मग ते पिल्लं बाहेर निघतात. क्या बात आहे. हे साधारण किती दिवस होतं? पिल्लं 48 तासाच्या याच्यानंतर मग ते प्रोसेस चालू होते. मत्स्यबीज म्हणजे छोटे मासे. हे जे छोटे मासे असतात ना हे अगदी छोटे, म्हणजे आपलं जिरं असतं ना त्या जिऱ्याच्या आकाराचे असे हे छोटे मासे असतात. आणि यांच्या पालनासाठी एक वेगळ्या प्रकारचे केज किंवा पाळणे असतात जे कापडापासून तयार केलेले असतात. साधारणपणे 3 महिन्यामध्ये ह्या माशांची पूर्ण वाढ होत असते. त्यासाठी त्यांना इथे केजमध्ये त्यांचं संगोपन करण्यात येतं. इथे जर का शोभिवंत मासे बघितले तर हे गोल्डफिश आहे म्हणा किंवा झेब्रा मासे किंवा इतरही विविध प्रकारचे मासे आपण इथे बघू शकतो. हे जे पैदास केंद्र आहे ना, इथल्या ह्या माशांना 2 वेळेला खाद्य द्यायला लागतं. इतके दिवस बाहेरचंच खाद्य आणून ह्या महिला देत होत्या, पण आता मात्र ह्या महिलांनी स्वतःच या माशांचं खाद्य व्यावसायिकरित्या तयार केलेलं आहे. आणि त्यासाठी पेंड, सोयाबीन, गहू आणि सुकट जे असतं ना या साऱ्यांचा वापर करून त्यांनी माशांचं खाद्य तयार केलेलं आहे. त्यातून त्यांना खूप सारा फायदा मिळत आहे. म्हणजे माशांची वाढ जास्त जोमाने होते आहे, मासे जास्त तजेलदार आहेत असंही या साऱ्यांनी आम्हाला सांगितलं. थोडक्यात ह्या माशांच्या व्यवसायाविषयीची संपूर्ण माहिती त्यांना आहे आणि त्या बाबतीतलं ट्रेनिंगही त्या इतरांना देत असतात. आमच्या आदिवासी महिला आज कुठंच नाही, त्यांचा कुठं स्वतःचा व्यवसाय नाही किंवा त्या कुठं याच्यामध्ये हे गरज नाही. तर एक आम्हाला असं अभिमानानं असं वाटते का आज आम्ही आदिवासी महिलांचं अशा संस्थेच्या याच्यामधून आनंद मामा, कुसुमताई, बुधाई डामसे ह्या लोकांनी एवढं म्हणजे सहकार्य केलं का आम्हाला म्हणजे एक आम्ही कार्यकर्ता किंवा काही असं नाही का आज आम्ही शाश्वत म्हणजे आमचा हा परिवार झालेला आहे. आत्ता आपण डिंभे धरणाच्या मध्यभागामध्ये उभे आहोत आणि घोडेगाव आदिवासी प्रकल्प ऑफिसने किंवा कार्यालयाने जी काही यशोगाथा किंवा या साऱ्या आदिवासी बंधू भगिनींना आयुष्य जगण्यासाठी किंवा उपजीविकेचा जो सुंदर मार्ग दिलेला आहे तो बघण्यासाठी आपण इथे आलेले आहोत. इथे येताना मनामध्ये भीती होती, पण भीतीचा लवलेशही दिसत नाहीये. आणि या साऱ्या आपल्या भगिनी जे काय काम उभं करताय, हॅट्स ऑफ टू देम. या सगळ्या बाबतीत ना अजूनही
खूप सांगण्यासारखं आहे, पण आमची अपेक्षा एकच आहे की तुम्ही सारेजण इथे जा, हा सगळा नजारा तुम्ही बघा, हा जो अनुभव आहे हा अनुभव तुम्ही साऱ्यांनी घ्या. त्यातूनच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आदिवासी समाजाला स्वयंपूर्ण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या भरपूर योजना आहेत. आणि म्हणून या समाजाने सुद्धा ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही सोडवू, शासन म्हणून सगळ्या सोडवू, परंतु त्याचा लाभ घेऊन ज्या ज्या काही आम्ही वेगवेगळ्या स्कीम्स किंवा योजना करतो त्या योजनांचा लाभ घेऊन आपण स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. त्याच्याकरता जी जी काही शासकीय मदत असेल ते आम्ही सगळेजण करायला तयार आहोत. आणि म्हणून सर्वांनी याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन मी आहे. या साऱ्या योजनांच्या अंमलबजावणीतून आदिवासी समाज स्वयंपूर्ण व्हावा ह्यासाठीच ही सारी शिकस्त आहे. याच्याकरताच माझं आवाहन असंच असेल सर्व समाजाला, आदिवासी समाजाला, की आपली प्रगती झाली पाहिजे. इतर समाज आणि आपण फार मागे आहोत, तर इतर समाजावर झालं मेन प्रवाहामध्ये आलं पाहिजे अशी आमची त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. की आदिवासी समाज असेल किंवा अन्य ज्या जमाती असतील ह्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या पाहिजे. सुंदर, सुसज्ज, स्वयंपूर्ण, तृप्ती, समाधान, निखळ, नितळ आणि त्यातली सकारात्मकता, अतिशय वेगळा, चित्तथरारक पण त्याचबरोबर जगणं समृद्ध करणारा हा अनुभव आम्ही घेतला. तुम्हीही जरूर घ्या. आमच्या माणूसपणाच्या जाणीवा समृद्ध करणारा असाच हा अनुभव आम्हाला या घोडेगाव प्रकल्पातून किंवा डिंभे धरणाच्या भेटीतून आला. त्याच अनुषंगाने ही सगळी माहिती देणारा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. मंडळी, आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करण्याची अतिशय आवश्यकता आहे. जास्तीत जास्त संख्येने हे पेज लाईक करा. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. तुमच्याकडे काही सकारात्मक माहिती असतील किंवा काही विचार असतील तर तेही तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या काही कमेंट असतील, काही सूचना असतील तर या पेजद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता. जनता दरबारचं एक पुस्तक आपण तयार करत आहोत. या पुस्तकाच्या प्रगतीविषयी या पेजवरती आम्ही दिलेलं असेल, तेही तुम्ही जाणून घ्या. आमचा संपर्क नंबर किंवा पत्तासुद्धा या पेजवरती आम्ही दिलेला आहे. मंडळी, फेसबुकवरती जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरून तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि आता यूट्यूबवरून सुद्धा जनता दरबार आपण बघू शकतो, कारण जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आपण यूट्यूबवरती चालू केलेलं आहे. त्याद्वारे जवळपास 135च्या वर एपिसोडचा आनंद आपण घेऊ शकता. त्यासाठीचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हा ॲड्रेस जाणून घ्या आणि जनता दरबारचे जे जुने पहिल्यापासून 135 पर्यंतचे एपिसोड आहेत ना, हे सगळे एपिसोड आपण बघावेत, त्याचा आनंद घ्यावा अशीच आमची इच्छा किंवा अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना, ही खूप सकारात्मक आहे. या माहितीचा खूप उपयोग होतो. आमची अपेक्षा एकच आहे की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि आता आमच्याकडे सातत्याने विचारणा होते आहे की नेमकी कुठली माहिती तुम्ही देणार आहात, कशी देणार आहात. अगदी परदेशातून आमच्यापर्यंत अनेक विचारणा झालेली आहे. अनेकांना आपल्याबरोबर येऊन काही सकारात्मक, काही चांगलं घडवायचं आहे. आमचीही अपेक्षा तीच आहे. पण त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबार.